विद्यार्थी मित्र हो, आपण ह्यूमन ब्रेन या भागाचा अभ्यास करीत आहोत. ह्यूमन ब्रेन हा आपला अभ्यास सुरू आहे. यामध्ये आपण एक टर्म पाहिली. इट इज द एन्सेफेलॉन. व्हॉट इज द मीनिंग? इट इज द term used for brain encephalon and the study of all aspects of brain. The study of all aspects of brain is known as encephalology. LOGY हा शब्द पुढे त्याच्या ऍड होतो एन्सेफेलॉनच्या. एन्सेफेलॉन मीनिंग ब्रेन अँड द स्टडी ऑफ ऑल एस्पेक्ट्स ऑफ ब्रेन इज नोन एज एन्सेफेलॉलॉजी. ह्यूमन ब्रेनचे 3 भाग पडतात. त्यामध्ये फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. यापैकी आपण फोर ब्रेनला सुरुवात केली होती. फोर ब्रेन इट इज ऑल्सो नोन एज प्रोसेनसेफेलॉन. त्याला शब्द काय आहे पर्यायी? प्रॉस शब्द लागतो. प्रॉस. आणि मग याच्या पुढे एन्सेफेलॉन, प्रोसेनसेफेलॉन, also known as forebrain, and this forebrain consists of 3 parts. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे olfactory lobes. Olfactory lobes. It is the paired structure that arises from the olfactory area of temporal lobe towards the ventral side of brain. हे लोब ब्रेनच्या व्हेंट्रल साइड पासून निघतात. ते ब्रेनच्या व्हेंट्रल साइडला असतात. या ठिकाणी लोकेशन जाईल त्याचं. या व्हेंट्रल साइडला, फ्रॉम द व्हेंट्रल साइड olfactory lobes arises, and each olfactory lobe, it consists of 2 parts. They are olfactory bulb and olfactory tract. It is the olfactory bulb and it is the olfactory tract. Thus, it is the paired structure. These olfactory lobes, they are poorly developed in humans. माणसामध्ये हे olfactory lobe खूप लहान आकारामुळे आणि म्हणून माणसामध्ये सेन्स ऑफ स्मेल हे कमी आहे. As the olfactory lobes are poorly developed, the sense of smell is poor in human being. या olfactory lobesच्या नंतर फोरब्रेन मध्ये असणारा दुसरा सर्वात मोठा पार्ट आहे ब्रेनचा. त्याचं नाव आहे सेरेब्रम. Cerebrum. It is the largest part of brain. This cerebrum, it forms about 85% the total area formed by the cerebrum. It is about 85% of total brain. It is largest part. And the cerebrum is divided into
the cerebrum is divided into left and right cerebral hemisphere by presence of deep, long median fissure. The fissure is deep, खोलवर असतं, मध्यभागी असतं आणि लांब आहे. इट इज द डीप मीडियन लॉन्ग फिशर. खाच या अर्थाने शब्द आहे. काय शब्द येतो फिशर. And this fissure divides the cerebrum into the left and right. It is the left one. Left and it is the right. Below this cranium, left and right cerebral hemispheres are formed by deep median fissure, and these two cerebral hemispheres, left and right cerebral hemisphere, is internally connected by thick transverse band of nerve. दोन cerebral hemisphere जे आहेत ते आतून एकमेकांना जोडलेले असतात. They are connected by thick band of nerve fiber. It is known as corpus callosum. काय टर्म आली या ठिकाणी? कॉर्पस कॅलोसम. या कॉर्पस कॅलोसमच्या साहाय्याने हे दोन्ही सेरेब्रल हेमिस्फियर आतून म्हणजे सेरेब्रल मेडुला जवळ किंवा मग लॅटरल व्हेंट्रिकलच्या वरती आतल्या बाजूने दे आर कनेक्टेड बाय कॉर्पस कॅलोसम. तर या ठिकाणी आलेला हा आजचा आपला दुसरा नवीन शब्द फिशर. व्हॉट इज द नेचर ऑफ फिशर? द फिशर इज डीप, median and long, and this fissure divide the cerebral hemisphere into the left and right cerebral hemispheres, and these cerebral hemispheres are connected by corpus callosum. मग व्हॉट इज कॉर्पस कॅलोसम? एक मार्कासाठी किंवा मग एमसीक्यू मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर व्हॉट इज कॉर्पस कॅलोसम? कॉर्पस कॅलोसम इट इज thick band of nerve fiber that connect to cerebral hemisphere is known as corpus callosum. आता या सेरेब्रम मध्ये सेरेब्रमचे दोन भाग पडतात. आउटर पेरिफेरल कॉर्टेक्स, इट इज नोन एज द सेरेब्रल कॉर्टेक्स. जर का या फिगर मध्ये दाखवायचं झालं तुम्हाला तर कॉर्टेक्स काढायचा प्रयत्न करतो. आउटर पेरिफेरल रिजन, बाहेर असणारा, बाहेरच्या बाजूने असणारा outer. Nature it is outer and thin region. Outer thin region of cerebrum is known as cerebral cortex. याला म्हणतात cerebral cortex. कसा असतो? हा थिन असतो. आणि मग डीपर कॉर्टेक्सच्या आतून असणारा, कॉर्टेक्सच्या खाली असणारा डीप इनर पार्ट, हा मध्ये येणारा, हा मधला पार्ट, डीप इनर पार्ट ऑफ सेरेब्रम इट इज नोन एज सेरेब्रल मेड्युला. तर या प्रकारे या ठिकाणी अशा या दोन टर्म येतात, त्या म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्स, आउटर थिन region, and the cerebral cortex
इट्स नेचर. द सेरेब्रल कॉर्टेक्स, पुढे तो भाग येईल की सेरेब्रल कॉर्टेक्स इट इज ग्रे अँड डीपर इनर सेरेब्रल मेड्युला इट इज व्हाईट. आता या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये प्रत्येक सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये काय असतं, त्यामध्ये फोल्ड असतात. फोल्ड. द सरफेस ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर इट इज ग्रेटली फोल्डेड. काय नेचर आहे, दे आर फोल्डेड. ज्याप्रमाणे कापडाची आपण घडी घातली, समजा घड्या घालल्या बरं का, जर त्याची घडी घातली तर खूप मोठं कापडही छोटी आकाराने लहान होईल. तर या ठिकाणी घड्या कशा असतात, तर या ठिकाणी जी फोल्डिंग आहे ती फोल्डिंग दोन प्रकारामध्ये असते. इट इज इन द फॉर्म ऑफ गायरी. फोल्डिंग इज इन द फॉर्म ऑफ गायरी. इट इज ऑल्सो नोन एज convulsions. Gyri and sulci or sulcus. Each cerebral cortex it consists of highly folded region, and that folding is due to the presence of gyri and sulcus. आता हे गायरी कसं असतं, गायरी, तर या ठिकाणी गायरी म्हणजे काय, तर गायरी म्हणजे एलिव्हेशन्स. गायरी यालाच म्हणता येईल रिजेस. रिजेस मग गायरी या प्रकारे असते. इट इज द गायरस रिजन. इट इज सल्कस. इट इज अगेन गायरी. इट इज सल्कस. It is the elevated part. It is the ridge. It is known as gyri. And in between two gyri, there is a sulcus. Singular sulcus. Thus, these are the sulci. दोऱ्याला जेव्हा आपण गाठी मारतो त्यावेळेस त्या गाठी मारल्यामुळे त्या दोऱ्याचं जे लांबी आहे ती कमी होते. There is a decrease in the length of thread due to the many knots when they are taken on it. याच प्रकारे या ठिकाणी या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये असलेल्या या गायरी आणि सल्कसमुळे काय होतं, तर या ठिकाणी मेंदूमध्ये असणाऱ्या असंख्य न्यूरॉन ह्या 1400 ते 1500 सीसी असलेल्या आपल्या क्रेनियम मध्ये बसू शकतात. बघा, लांब दोरा आहे 1 मीटरचा, त्याला जर आपण गाठी मारल्या त्याची लांबी कमी होते गाठीमुळे. या ठिकाणी आपल्या मेंदूमध्ये सुमारे 30,000 मिलियन्स न्यूरॉन असतात. आणि मग त्या एवढ्या न्यूरॉन या ब्रेन बॉक्स मध्ये किंवा क्रेनियम मध्ये बसण्यासाठी त्या का बसू शकतात? व्हाय दिस huge number of neurons they can accommodate due to the presence of gyri and sulcus. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे गायरी आणि सल्कस आहे याचं महत्व काय आहे? दे greatly increases total surface area for accommodation of vast number of nerve cells. सरफेस एरिया या ठिकाणी वाढतो आणि त्यामुळे या ब्रेन बॉक्स मध्ये या न्यूरॉन्स बसू शकतात. गायरी आणि सल्कसचा पॅटर्न कसा आहे? पुस्तकाबाहेरचं वाक्य आहे, जुन्या पुस्तकात ते होतं. गायरी आणि सल्कसचा पॅटर्न कसा आहे यावरून देखील त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, नंबर ऑफ गायरी अँड सल्काय and the pattern of gyri and sulci, they are also related to the IQ of person, intelligence of person. Okay.
तर ह्या झाल्या लहान प्रमाणामध्ये आकाराने लांबीने लहान असणाऱ्या गायरी आणि सल्कस. या व्यतिरिक्त प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये 3 आकाराने मोठे सल्कस असतात. ओके. Each cerebral hemisphere is divided into 4 lobes by 3 deep sulci due to the presence of 3 deep sulci. Three deep sulci divides the cerebral hemisphere into the 4 lobes. It divides each cerebral hemisphere into the 4 lobes. तर आता आपण या 4 lobes ची माहिती घेऊ. या 4 lobes मध्ये असणारे फंक्शनल एरियाज याची माहिती घेऊ. किती लोब तयार होतात? 4 lobes of each cerebral hemisphere. They are formed due to the presence of 3 deep sulci. आता यातलं पहिलं सल्कस आणि लोब बघा. पहिलं सल्कस आहे ते म्हणजे सेंट्रल सल्कस. काय नाव आलं या ठिकाणी? सेंट्रल सल्कस. हे बघा इथे स्टार दाखवलेला आहे. इट इज द सेंट्रल सल्कस. कुठं असतं ते? द सेंट्रल सल्कस डिमार्केट्स or separate the central sulcus, or it is present. Central sulcus is present between this frontal lobe and parietal lobe. बघा, in between frontal and parietal lobe central sulcus is present. म्हणजे parietal lobe आणि frontal lobe ला सेपरेट करणार कोणतं सल्कस आहे? इट इज द सेंट्रल सल्कस. त्याच्यानंतर बघा हे परायटल आणि ऑसिपिटल हे 2 लोब. parietal and occipital lobes. Parietal and occipital lobes are separated by which sulcus? It is known as parieto-occipital sulcus. Parietal lobe आणि occipital lobe ला सेपरेट करणारा सल्कस आहे. इट इज नोन एज द parieto-occipital sulcus. There is a third sulcus. It is known as the lateral sulcus. हे झालं दुसरं सल्कस. parieto-occipital sulcus 2 झाले. तिसरं सल्कस आहे. इट इज नोन एज lateral sulcus. हे बघा ह्या ठिकाणी ना हे दाखवलं तुम्हाला. हे झालं parieto-occipital sulcus. Third sulcus, it is known as lateral sulcus. It is also known as Sylvian sulcus. या सल्कसला 2 नावं आहेत. लॅटरल सल्कस आणि किंवा सिल्व्हियन सल्कस. काय करतं हे सल्कस? इट सेपरेट द टेम्पोरल लोब फ्रॉम फ्रंटल अँड parietal. बघा हे फ्रंटल लोब आहे. फ्रंटल लोब आणि parietal लोब. फ्रंटल लोब आणि parietal लोब पासून या टेम्पोरल लोबला सेपरेट करण्याचं कार्य सिल्व्हियन सल्कस करते. सिल्व्हियन सल्कस सेपरेट द टेम्पोरल लोब फ्रॉम फ्रंटल अँड parietal लोब. तर आतापर्यंत 3 सल्कसचे नाव आलेले आहेत. पहिलं सल्कस सेंट्रल सल्कस, दुसरं parieto-occipital sulcus, तिसरं
लॅटरल और सिल्व्हियन सल्कस. आणि या 3 सल्कसमुळे प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअरचे 4 भाग पडतात. 4 भाग पडतात. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. हे नाव आपण आकळीत शिकलो होतो बघा. जेव्हा आपण क्रेनियमचा अभ्यास करत होतो त्यावेळेस त्या क्रेनियम मध्ये असणारे बोन्स स्कलचे बर का, क्रेनियम मध्ये तयार करणारे जे बोनची नाव आली ते बघा. हे फ्रंटल बोन, ठीक आहे. मग फ्रंटल बोनच्या खाली असणारा ब्रेनचा लोब इट इज नोन एज फ्रंटल लोब. 2 पेयर्ड असतात. दे आर द परायटल बोन्स. परायटल बोन खाली असलेला ब्रेनचा भाग, द पार्ट ऑफ सेरेब्रम इट इज नोन एज परायटल लोब. ऑसिपिटल बोन and below the occipital bone the part of cerebrum present it is known as the occipital lobe. आणि हे टेम्पोरल कानाच्या साइडने असणारे. अगेन दे आर 2 बोन्स पेअर्ड. परायटल बोन खाली असणारे सेरेब्रमचे लोब इट इज नोन एज द टेम्पोरल लोब. 3 सल्कस आणि 4 लोब्स. तर या ठिकाणी आकृती पुस्तकामध्ये आलेली बघा. कॅन यू रिकॉल, या ठिकाणी ही फिगर आलेली आहे आणि या फिगर मध्ये लोब्सचे नाव दिलेले आहेत. या ठिकाणी एक नाव मेड्युला ऑब्लोंगेटाला एरो दाखवलेला आहे आणि एक दाखवलेला आहे सेरेबेलमला. तर या आकृतीमध्ये या ठिकाणी बघा, तर ही माझी रफ आकृती आहे. हे तिन्ही सल्कस एकमेकांना फ्यूज होत नाहीत. Though there are these 3 sulci, but these sulci are not complete and they are not clearly demarked. They are not clearly demarcated from each other. या ठिकाणी हे तिन्ही सल्कस एकमेकांना जोडलेले नाहीत. They are not clearly demarcated. मग या ठिकाणी काय होतं, जे लॅटरल सल्कस आहे त्यालाच म्हणतात सिल्व्हियन सल्कस. सिल्व्हियन सल्कस बर का. या ठिकाणी म्हणजे विदिन द लॅटरल सल्कस, विदिन द लॅटरल सल्कस म्हणजेच त्या लॅटरल सल्कस कोणता भाग, सेरेब्रल हेमिस्फिअरचा कॉर्टेक्सचा भाग, त्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये 5वा लोब असतो. इट इज नोन एज इन्सुला. The 5th lobe, frontal lobe, parietal lobe, occipital lobe, temporal lobe. या 4 लोब व्यतिरिक्त सिल्व्हियन सल्कस किंवा a 5th median lobe is present. It is known as insula or insular cortex. मला तो कोणत्या ठिकाणी असू शकेल हे मी दाखवतो तुम्हाला. तो जाईल या ठिकाणी. काय नाव दिले जातात, इज द 5th लोब इन्सुला और इंसुलार कॉर्टेक्स. लोकेशन विदिन द लॅटरल सर्कस. तर ही माहिती होते प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये असणाऱ्या सर्कसची आणि त्यामध्ये असलेले लोब्सची. त्याच्यावरती बघा एमसीक्यू येऊ शकतो नाही का. म्हणजे फ्रंटल अँड परायटल लोब्स आर सेपरेटेड फ्रॉम टेम्पोरल लोब बाय, हे झालं स्टेटमेंट बाय. मग ऑप्शन इथं काय येऊ शकतात. आता आपल्याकडे 4 सल्कसची नावं आहेत बरोबर आहे. कोणते सल्कस आहेत 4 मग, सेंट्रल सल्कस, टेम्पोरल सल्कस, सेंट्रल सल्कस, लॅटरल सल्कस, परायटो ऑसिपिटल सल्कस. 3 सल्कस झाले. 4थंही सल्कस आहे, त्याचं नाव आहे सिल्व्हियन सल्कस.
परंतु सिल्व्हियन सल्कस आणि लॅटरल सल्कस हे दोन्ही एकाचेच नाव आहे. त्यामुळे 3च पर्याय झाले. चौथा पर्याय या ठिकाणी तयार करावा लागेल. एखादं नाव घ्यावं लागेल या ठिकाणी. कोणतं नाव घेता? कोणत्याही एका नावासमोर फक्त सल्कस शब्द लावायचा. तर अशा प्रकारे या सल्कस चे एमसीक्यू मध्ये येऊ शकतो, ऑप्शन मध्ये, किंवा सल्कस जे आहे ते सल्कस येऊ शकतं एमसीक्यूच्या स्टेम मध्ये. उदाहरणार्थ घेऊ आपण. बघा, सेंट्रल सल्कस सेपरेट्स किंवा सेंट्रल सल्कस डिमार्केट्स. मग आता ऑप्शन ए फ्रंटल अँड परायटल लोब, parietal and parietal lobe, parietal and occipital lobe, parietal and temporal lobe. या प्रकारे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. आता यापूर्वी शब्द आले होते बघा की सेरेब्रल कॉर्टेक्स इज पेरिफेरल, इनर, and inner deeper is medulla. Cerebral cortex it is gray colored. So cerebral cortex consists of gray matter. While cerebral medulla it is made up of white matter. मग व्हाईट मॅटर मध्ये काय असतं किंवा मेंदूचा ठराविक भाग हा व्हाईट का दिसतो तर त्या भागामध्ये मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात. The cerebral medulla it appears white because it consists of millions of myelinated neurons. While the cerebral cortex it appears gray because it consists of cell bodies of billions of neurons. त्या भागामध्ये असंख्य प्रमाणामध्ये काय असतात सेल बॉडीज. याला काय शब्द आहे सायटॉन असतात. पुन्हा काय असतं डेंड्रॉन असतात आणि नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर. म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्स अपियर्स ग्रे बिकॉज, किंवा याला आपण कन्वर्ट करू वन सेंटेन्स मध्ये, व्हाय सेरेब्रल कॉर्टेक्स अपियर्स ग्रे. तुम्हाला लिहावं लागेल. इट इज क्वेश्चन फॉर 1 मार्क. गिव्ह इन आन्सर इन वन सेंटेन्स. व्हाय द सेरेब्रल कॉर्टेक्स अपियर्स ग्रे बिकॉज इट कंसिस्ट ऑफ cell body or cytons of billions of neurons, dendron, as well as it consists of non-medulated nerve fiber. आता या ठिकाणी 3 सल्कस मुळे प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअरचे 4 लोब तयार होतात. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. तर या प्रत्येक लोबचं काय कार्य आहे हे हेडिंग पुढे आपले येते, ते म्हणजे फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स और फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. आपण आता या पॉइंटची माहिती घेऊ. या ठिकाणी फिगर काढलेली आहे. फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. आता आपल्या पुस्तकात ही फिगर नाही बघा. 12वीच्या पुस्तकात ही फिगर दिलेली नाही, कारण की ती यापूर्वीच्या वर्गामध्ये असावी. जे इथं फिगर आलेली आहे, कॅन यू रिकॉल, लोब्सला नाव दिले वगैरे दिलेले आहेत. तर त्या लोब्स मध्ये या ठिकाणी आता कोणकोणते एरियाज असतात त्याची आपण माहिती घेऊ. तर पहिला लोब आहे तो म्हणजे फ्रंटल लोब. हा फ्रंटल लोब कुठून कुठपर्यंत आहे तर हे लॅटरल किंवा सिल्व्हियन सल्कसच्या वरती आणि सेंट्रल सल्कसच्या मागे. हा एवढा पूर्ण काय आहे, इज द फ्रंटल लोब. आणि या फ्रंटल लोब मध्ये पुढील फंक्शनल एरियाज असतात.
त्यातला पहिला एरिया आहे, इट इज नोन एज द मोटर एरिया. कोणती माहिती घेतोय आपण आता? फंक्शनल एरियाज मध्ये फ्रंटल लोब, याच्यामधला पहिला एरिया आहे तो म्हणजे मोटर एरिया. काय करतो हा एरिया? याचं फंक्शन आहे, इट कंट्रोल व्हॉल्युंटरी मोटर ऍक्टिव्हिटीज. व्हॉल्युंटरी म्हणजे ऐच्छिक, ऐच्छिक व्हॉल्युंटरी मोटर ऍक्टिव्हिटीज और मूवमेंट ऑफ मसल्स. कोणते मसल्स? These muscles are the striated muscles. ज्या क्रिया ऐच्छिक असतात त्या ऐच्छिक क्रियामध्ये कोणते स्नायू इन्व्हॉल्व असतात? द मसल्स इन्व्हॉल्व्ड इन व्हॉल्युंटरी ऍक्शन, दे आर द स्ट्रायटेड मसल्स, ऑल्सो नोन एज स्केलेटल मसल्स. तर व्हॉल्युंटरी मुवमेंट किंवा व्हॉल्युंटरी मोटर ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणे हे कार्य आहे मोटर एरियाचं. तो मोटर एरिया कुठं असतो? मोटर एरिया असतो या फ्रंटल लोब. त्यानंतर या ठिकाणी दुसरा एरिया आहे, इट इज द प्री मोटर एरिया. दुसरा एरिया मोटर एरिया जवळ असणारा प्री मोटर एरिया. दिस एरिया इट इज सेंटर फॉर इनव्हॉल्युंटरी मुवमेंट. मोटर एरिया इट कंट्रोल्स द व्हॉल्युंटरी मोटर ऍक्टिव्हिटीज. ऐच्छिक क्रिया तो कंट्रोल करतो. ऐच्छिक. प्री मोटर एरिया इट इज सेंटर फॉर इनव्हॉल्युंटरी. अनैच्छिक शब्द आहे, याचा अर्थ काय होतो? अनैच्छिक. इनव्हॉल्युंटरी मुवमेंट, ज्या हालचाली आपल्या मेंदूच्या ऑर्डर प्रमाणे होत नाही, ज्या क्रिया कंट्रोल करणं हे कार्य सेरेब्रम मेंदूचं नाही. समजलं का? कोणत्या क्रिया आहेत मग त्या? जर द ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या क्रिया कंट्रोल करणं हे आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. उदाहरणार्थ गिळलेला घास इसॉफेगसच्या मध्यभागी थांबवायचा, त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, ते आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. घास गिळण्यापर्यंतच आपली इच्छा काम करते. तिथून पुढची क्रिया कशी आहे? अनैच्छिक आहे. आपोआप त्या इसॉफेगस मध्ये होणार पेरिस्टाल्सिसने तो घास पुढे सरकतो. आपण त्याला बोलच म्हणतो, तो घास राहत नाही. म्हणजे इनव्हॉल्युंटरी ऍक्टिव्हिटीज आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम यांना कंट्रोल करणारं सेंटर असतं प्री मोटर एरियामध्ये. या फ्रंटल लोब मध्ये तिसरा एरिया असतो, इट इज द ब्रोकास एरिया. काय नाव आहे याचं? ब्रोकास एरिया. ब्रोकास इट इज ऑल्सो नोन एज मोटर स्पीच एरिया. मोटर स्पीच एरिया शब्द या ठिकाणी आलेला आहे. मोटर, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा एरिया काय करतो? हा एरिया आपल्याला बोलण्यासाठी हेल्प करतो. ब्रोकास एरिया एक रफली या ठिकाणी तो दाखवलेला आहे जुन्या पुस्तकामध्ये. ब्रोकास एरिया और मोटर स्पीच एरिया. हा एरिया काय करतो? इट ट्रान्सलेट थॉट इन स्पीच. आपल्या मनात ज्या गोष्टी आलेल्या असतात किंवा आपल्याला जे बोलायचं असतं, जो मेंदू विचार करतो, प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये क्रिया सुरू होतात आणि मग मेंदू उत्तर तयार करतो. उत्तर तयार ठेवणे आणि उत्तर देणे. उत्तर देण्यासाठी काय काय करावं लागतं? जिभेची हालचाल करावी लागते, ओठांची हालचाल होते आणि व्होकल कॉर्ड मधून हवा बाहेर येते. म्हणजे थॉटला स्पीच मध्ये कन्व्हर्ट करण्याचं कार्य या ठिकाणी हा ब्रोकास एरिया करतो. इट इज अ मोटर ऍक्टिव्हिटी, सो इट इज नोन एज मोटर स्पीच एरिया. आता या तीन एरिया व्यतिरिक्त मोटर एरिया, मोटर एरिया, मोटर स्पीच एरिया या व्यतिरिक्त या फ्रंटल लोब मध्ये इतरही अनेक सेंटर आहेत, एरियाज आहेत. मग त्यामध्ये बघा
मेमरी. आपण जो अभ्यास करतो किंवा आपण जे अनुभव घेतो ते अनुभव मेंदूमध्ये स्टोअर करण्याचं कार्य, मेंदूत स्टोअर होतात, त्याला आपण स्मृती असं म्हणतो, मेमरी. विल पॉवर, विल इच्छाशक्ती, जजमेंट निर्णय प्रक्रिया, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी. त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, भावना इमोशन्स, इंटेलिजन्स याचे सेंटर देखील कुठे असतात? दे आर प्रेझेंट इन द फ्रंटल लोब. म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इमोशन, भावना चेहऱ्यावरती दिसणे किंवा त्यांचं प्रकटीकरण होणे, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज दे आर प्रेझेंट इन द फ्रंटल लोब. तर हे एवढे या ठिकाणी आलेले एरियाज कुठे असतात? दे आर प्रेझेंट इन द फ्रंटल लोब. तर या फ्रंटल लोबच्या मागे असणारा दुसरा एरिया आहे, इट इज द दुसरा लोब आहे, इट इज द परायटल लोब. परायटल बोन खाली असलेला सेरिब्रमचा पार्ट, इट इज नोन एज द परायटल लोब. या परायटल लोबचं काय कार्य आहे? तर परायटल लोब मध्ये सोमेस्थेटिक सेन्सेशन. द परायटल लोब कन्सिस्ट ऑफ सेंटर फॉर सोमॅटोसेन्सरी फंक्शन्स, पेन, प्रेशर, टेम्परेचर अँड टेस्ट. म्हणजे या लोबमुळे काय करतं बघा, तर लिहिलंय मी सोमेस्थेटिक एरिया. या एरियामध्ये असलेला सेंटर काय करतो? सेन्सरी स्टिम्युलस रिसिव्ह करतो. आणि या एरियामुळे हे चव काय आहे, चव कशी आहे, टेस्ट, तापमान, तापमानामध्ये होणारा बदल, टेम्परेचर, पेन वेदना, प्रेशर दाब यासाठी असलेली सेन्सेशनचे सेंटर हे परायटल लोब मध्ये असतात. These four center for these sensation are present in parietal lobe. तिसरा एरिया आहे तो म्हणजे ऑक्सिपिटल लोब. या लोब मध्ये सेन्सरी व्हिज्युअल एरिया असतो. विक्रम मला पुढे गेला बघा, या ठिकाणी दाखवलेला आहे. इट इज द सेन्स ऑफ व्हिजन. इट इज द ऑक्सिपिटल लोब. आणि या ऑक्सिपिटल लोब मध्ये काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ व्हिज्युअल एरिया. इट कन्सिस्ट ऑफ एरिया फॉर व्हिजन. इट इज नोन एज व्हिज्युअल एरिया, मेनली फॉर सेन्स ऑफ व्हिजन. सेन्स ऑफ व्हिजन हे आपल्याला या एरियामुळे कळतं. आणि चौथा लोब आहे तो म्हणजे टेम्पोरल लोब. या लोब मध्ये 3 प्रकारचे सेंटर आहेत. त्यामधला एक आहे तो म्हणजे ऑल्फॅक्टरी एरिया. ऑल्फॅक्टरी एरिया म्हणजे सेन्स ऑफ स्मेल. पदार्थाचं जे स्मेल आहे, गंध आहे, त्यासाठी असलेलं जे सेंटर आहे ते या ठिकाणी जाईल, ऑल्फॅक्टरी एरिया. त्याचप्रमाणे ऑडिटरी एरिया, दॅट इज सेन्स फॉर हिअरिंग. हिअरिंगचे सेन्सेशन अनालाइज करणार, सेन्स ऑफ हिअरिंग. आणि त्याचप्रमाणे स्पीच अँड इमोशन. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ सेंटर फॉर स्पीच अँड इमोशन. म्हणजे ऑडिटरी दॅट इज हिअरिंग, ऑल्फॅक्टरी म्हणजे स्मेल, भाषण बोलणे, स्पीच आणि भावना यासाठी असलेले सेंटर दे आर प्रेझेंट इन द टेम्पोरल लोब. तर या ठिकाणी बघा आणखी एक पुढचं या ठिकाणी एक कार्य आलेलं आहे. तीन सर्कस आपण या ठिकाणी काढलेले आहेत बरं का. त्यामध्ये सेंट्रल सर्कस, लॅटरल सर्कस अँड
पराइटो ऑसिपिटल सल्कस. आता हे जे 3 सल्कस आहेत, हे 3 सल्कस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टेम्पोरल, पराइटल अँड ऑसिपिटल लोब या ठिकाणी आपण म्हणतो या ठिकाणी पराइटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब हा याचा कॉन्टॅक्ट होतो. त्या एरियाला म्हणतात वर्निक्स एरिया, also known as intelligence area. Vernix or intelligence area is present at the contact of these 3 areas. आणि या एरियामुळे काय होतं तर या एरियामुळे आपल्याला एखादा व्यक्ती काय बोलत आहे, स्पीच किंवा रिटन मॅटर जो असतो पुस्तकात लिहिलेलं काय आहे, भाषा, बरं का, this area is helping to understand the spoken and written word. बोललेलं किंवा लिहिलेलं जे काय आहे त्याचं अंडरस्टँडिंग होण्याचं कार्य वर्निक्स एरियाचं आहे. तर ते अंडरस्टँड झाल्यानंतर जर रिप्लाय द्यायचं असेल तर ते कार्य आहे मोटार एरियाचं. मोटार स्पीच एरिया, also known as the ब्रोकास एरिया. अशा प्रकारे या सेरेब्रम मध्ये तिन्ही एरिया असतात. दे आर नोन एज सेन्सरी एरिया, असोसिएशन एरिया अँड मोटर एरिया. बरं का, तर या ठिकाणी एक समस्या सांगितलं बघा, ते म्हणजे असोसिएशन एरिया. इट इज प्रेझेंट इन फ्रंटल लोब. कोणता एरिया? इट इज द असोसिएशन एरिया. आपल्याला माहित आहे सेन्सरी एरियामुळे काय होईल, तो त्या ठिकाणी ते सेन्सरी इम्पल्स अॅनलाइज करेल, इम्पल्स त्या भागापर्यंत येतील, सेंटर फॉर द सेन्सरी इम्पल्सेस. मोटर एरिया काय करेल तर त्या प्रकारचं मोटर कमांड देईल. तिसरा एरिया तो म्हणजे असोसिएशन एरिया. हा एरिया काय करतो तर हा एरिया सेन्सेशन आणि मुवमेंट. असोसिएशन एरिया कोऑर्डिनेट्स सेन्सेशन अँड मुवमेंट. मुवमेंट इज इफेक्ट, इट इज मोटर इफेक्ट. मुवमेंट आणि सेन्सेशन यांना कोऑर्डिनेट करण्याचं कार्य असोसिएशन एरिया करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे एरिया झालेले आहेत. ही होती या एरिया विषयीची माहिती. आणि पुढे काय होते माहिती म्हणजे बेसल न्यूक्लियाय. बेसल न्यूक्लियाय is also known as basal ganglia. काय असतं हे? It is the presence of gray matter deep inside the white matter, or presence of gray matter in the lateral side of thalamus. याला म्हणतात बेसल न्यूक्लियाय और बेसल गँग्लियॉन. व्हाईट मॅटर मध्ये ग्रे मॅटर घुसलेलं असतं. बरं का. आणि मग आता बेसल गँग्लियॉन और बेसल न्यूक्लियाय ऑफ सेरेब्रम, इट रिसीव्स द न्यूरोट्रांसमीटर. These are the chemicals, and it receives the basal ganglia or the basal nuclei of cerebrum receives the neurotransmitter from the various parts of brain, and they helps in the function of this basal nuclei. It helps in the execution of activities at subconscious level. कोणती लेवल? सबकॉन्शियस लेवल. अवचेतन स्तरावरील ज्या क्रिया असतात, चेतन
म्हणजे चेतना म्हणजे कॉन्शियस, अनकॉन्शियस म्हणजे अचेतना, याच्या मधली अवस्था आहे जिथं ब्रेन पूर्णपणे कार्यरत नाही. सबकॉन्शियस लेव्हल म्हणजे अवचेतन स्तरावर ज्या क्रिया होतात त्या क्रियांची अंमलबजावणी करणे. एक्झिक्युशन ऑफ ऍक्टिव्हिटीज ऍट सबकॉन्शियस लेव्हल, इट इज अ फंक्शन ऑफ बेसल गॅंग्लियॉन. उदाहरणार्थ या ठिकाणी की स्लो लिहिणे किंवा फास्ट टाईप करणे. आता एक टर्म आले बघा या ठिकाणी, म्हणजे सेरेब्रम मध्ये असणार बेसल गॅंग्लियॉन किंवा बेसल न्यूक्लियाय. तिचे टर्म आहे कॉर्पस स्ट्रायटम. काय टर्म आहे ते? कॉर्पस स्ट्रायटम. स्ट्रायटम कुठे आहे? इट इज अ काइंड ऑफ बेसल गॅंग्लियॉन or the basal nucleon. It is present at the floor of cerebrum. तर या ठिकाणी आज आलेल्या नवीन